नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बालकांचे हक्क या विषयावर पथनाट्य। कौटुंबिक न्यायालय बेलापूर येथे प्रभावी सादरीकरण। बालदिनाच्या निमित्ताने दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी कौटुंबिक न्यायालय बेलापूर येथे समाज प्रबोधनासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। कौटुंबिक न्यायालय बेलापूर, तालुका विधी सेवा समिती बेलापूर, नवी मुंबई वकील संघटना आणि टिळक महाराष्ट्र विधी विद्यालय खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क या विषयावर थोडा पॉज या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले। या उपक्रमाची संकल्पना कौटुंबिक न्यायालयाचे माननीय न्यायाधीश श्री सुभाष कापरे यांची होती। नवरा बायकोच्या कौटुंबिक वादांचा निर्दोष मुलांवर होणारा मानसिक परिणाम तसेच अनेकदा मुलांचा वादात हत्यार म्हणून होणारा गैरवापर या गंभीर सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारे हे पथनाट्य टिळक विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले। प्राध्यापिका वर्षा बडवे आणि सहाय्यक प्राध्यापिका प्राजक्ता बालवीर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या नाट्यातून कौटुंबिक सौहार्दाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले। दाम्पत्यातील सततच्या भांडणांमुळे मुलांच्या मनावर ताण, भीती, अभ्यासात ढासळणारी एकाग्रता आणि आत्मविश्वास कमी होण्याची समस्या वाढत आहे। अशा परिस्थितीत पालकांनी घटस्फोटाचा निर्णय घेण्यापूर्वी मुलांच्या भविष्यासाठी एकदा तरी विचार करावा, हा मोलाचा संदेश पथनाट्याद्वारे समाजास देण्यात आला। या कार्यक्रमात नवी मुंबई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील मोकल, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप रामकर, सचिव ॲडव्होकेट विकास म्हात्रे आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या वतीने पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट नाजनीन शेख यांनी केले। कार्यक्रमाला कौटुंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशक भारत काळे, प्रबंधक GS हिरवे, सहाय्यक अधीक्षक राजेश म्हात्रे, लघुलेखक विजय पोटे आणि कुलदीप जाधव, वरिष्ठ लिपिक KP किरवे, कनिष्ठ लिपिक नीलम भोसले, अक्षता कोळसुंदरकर, सहाय्यक राजनिकम प्रीती ननावरे तसेच पोलीस कर्मचारी सुनीज बातरे आणि पल्लवी देशमुख यांच्यासह वकील, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पथनाट्यामुळे विवाहित दाम्पत्यामधील तणाव कमी होण्यास, घटस्फोटाच्या वाढत्या संख्येत घट करण्यास आणि घरातील सौहार्द जपण्यासाठी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मदत होईल असे उपस्थितांनी व्यक्त केले। एकंदरीत थोडा पॉज या पथनाट्याने समाजाला कौटुंबिक मूल्यांचा आणि मुलांच्या मानसिक आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला। आवाज महामुंबईसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, नवी मुंबई बेलापूर। नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री मोकल साहेब तसेच इतर कमिटी मेंबर्स यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत। लोकमान्य टिळक विधी महाविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर मिसेस वर्षा बडवे आणि कोऑर्डिनेटर ऑफ लॉ डिपार्टमेंट या सुद्धा इथे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत। बाल दिवस निमित्त कौटुंबिक न्यायालय बेलापूर नवी मुंबईच्या प्रांगणात आपले न्यायाधीश माननीय सुभाष कापरे साहेब यांच्या संकल्पनेतून बालकांचे हक्क या विषयावर थोडा पॉज हे पथनाट्य आज इथे सादर केले जाणार आहे। शासनाखाली पती पत्नी यांच्या कौटुंबिक वादांचे मुलावर होणारे अनेक पडसाद उमटतात, तसेच बऱ्याच वेळा मुलांना त्यांच्या वादामध्ये हत्यार म्हणून वापरले जाते। यावर प्रकाश टाकणारं हे पथनाट्य आज आपल्यासमोर इथे सादर करण्यात येणार आहे। आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या सगळ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करूया आणि हे पथनाट्य सर्वांना नमस्कार। आम्ही TMV's लोकमान्य टिळक लॉ कॉलेजचे विद्यार्थी आज इथे एक छोटंसं नाटक तुमच्या समोर प्रस्तुत करू इच्छितो। नाटकाचं नाव आहे थोडा पॉज। नाटकाचे पात्र आहेत 14 वर्षाचा एक मुलगा आरव, त्याची आई मीरा, त्याचे वडील राघव, त्याचा मित्र आदित्य, एक डॉक्टर, एक NGO व्हॉलेंटियर आणि त्याचे इतर काही मित्र। आशा करतो की ह्या नाटकाद्वारे आम्ही जो